नमस्कार. नॅशनल सर्व्हिस स्कीम, राष्ट्रीय सेवा योजना. महाविद्यालयीन जीवन म्हणजे केवळ पदवी मिळवण्याचा प्रवास नाही, तर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही फक्त विद्यार्थी राहणार आहात की समाजासाठी जबाबदार नागरिक बनणार आहात? याच प्रश्नाचे उत्तर म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व संगमनेर नगरपालिका कला, दाज मालपाणी वाणिज्य आणि ब ना सारडा विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हा एक स्वतंत्र विभाग आहे. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय हो? नॉट मी बट यू. स्वतःपेक्षा समाज प्रथम, हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य आहे. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सुंदर संगम म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. पण या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही सहभागी का व्हावे? तर यातूनच खऱ्या अर्थानं नेतृत्व गुण विकसित होतात, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढते, टीमवर्क आणि निर्णय क्षमता विकसित होते, सामाजिक प्रश्न समजून घेण्याची दृष्टी मिळते, शिस्त, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची भावना निर्माण होते, समाजासाठी काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देखील मिळतो. पण या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कोणकोणते उपक्रम घेतले जातात? या योजनेमध्ये 7 दिवसांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर असते, SRD व NRD परेड, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर व आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, गडकिल्ले संवर्धन, जैवविविधता, पर्यटन स्थळांची स्वच्छता, तसेच ग्राम स्वच्छता अभियान. भात लागवड. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भात लागवड हा उपक्रम राबविण्यात येतो. गेली 15 वर्षे जुलै महिन्यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये प्रत्यक्ष खाचरात उतरून विद्यार्थी भात लागवडीचा अनुभव घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. रक्षाबंधन. रक्षाबंधन हा एक विशेष उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सातत्याने राबविला जात आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने संगमनेर परिसरातील आदिवासी विद्यार्थी वसतिगृह किंवा दिव्यांग मुलांची शाळा अशा ठिकाणी जाऊन मुलांना राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला जातो. दीपोत्सव. दिवाळी सणानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दीपोत्सव हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने साखर, तेल, तांदूळ, डाळ, साबण, हेअर ऑइल इत्यादी साहित्य जमा करून ते ऊसतोड कामगारांना वाटप केले जातात. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरासाठी तसेच नियमित उपक्रमांसाठी देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने निधी उपलब्ध करून दिला जातो. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरादरम्यान दत्तक घेतलेल्या गावामध्ये परिसर स्वच्छता, प्लास्टिक मुक्त परिसर आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता, मतदार जागृती उपक्रम, संविधान जागृती उपक्रम, महिला सक्षमीकरण उपक्रम तसेच वृक्ष लागवड, पाणी अडवा, पाणी जिरवा इत्यादी उपक्रम राबविले जातात व समाजोपयोगी विविध विषयांवर व्याख्याने देखील आयोजित केली जातात. परंतु या राष्ट्रीय सेवा योजनेत आल्यानंतर आम्हाला कोणता फायदा होईल? तर विद्यापीठाकडून अधिकृत राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमाणपत्र मिळेल. व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वोत्तम व्यासपीठ प्राप्त होईल. विविध महाविद्यालयीन, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. रोजगार व उच्च शिक्षणासाठी मुलाखतींमध्ये अतिरिक्त सकारात्मक प्रभाव पडेल.
सामाजिक नेतृत्व सिद्ध करण्याची संधी देखील मिळेल. आयुष्यभर उपयोगी पडणारे अनुभव आणि मैत्री देखील याच राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळेल. एवढेच नाही बरं का, अगदी आपल्या विद्यार्थ्यांचे आवडीचे असे साधन म्हणजे या राष्ट्रीय सेवा योजनेतून आपल्याला 10 गुण अधिकचे प्राप्त होणार आहेत. म्हणूनच ही राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला काय संदेश देते? देश बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आजचा स्वयंसेवक उद्याचा सक्षम नेता असतो. तुमच्या एका निर्णयामुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. राष्ट्रीय सेवा योजना तुम्हाला केवळ पदवीधर बनवत नाही, तर जबाबदार, संवेदनशील आणि आदर्श नागरिक घडवते. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयीन जीवन संस्मरणीय, अर्थपूर्ण आणि यशस्वी बनवायचं असेल तर आजच राष्ट्रीय सेवा योजनेत प्रवेश घेऊया. या समाजासाठी काम करूया, स्वतःला घडवूया आणि राष्ट्र निर्मितीत आपले योगदान देऊया. राष्ट्रीय सेवा योजना, नॉट मी बट यू. या राष्ट्रीय सेवा योजनेत प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वसंत खरात यांना संपर्क करा.